नमस्कार, जय खानदेश. आपली माती आपली माणसं या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व तमाम तिरमल समाज बांधवांचे हार्दिक स्वागत. आजचा व्हिडिओ फक्त आपल्या समाजातीलच नाही तर महाराष्ट्रातील तमाम एक पुरुषांसाठी एक माझा व्हिडिओ आहे. तर सर्वात अगोदर आज आहे दसरा निमित्त सर्व समाज बांधवांना दसऱ्यानिमित्त माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. विषय आपला आज असा आहे की आपण दसरा का साजरा करतो की त्याच्या वेगवेगळे खूप महत्व आहेत. आपण माहिती आहे की आपण नुकतंच नवरात्री उत्सव साजरा केलाय आपण, आणि त्या नवरात्री उत्सव साजरा करत असताना आपण या 9 दिवसामध्ये देवीचे बरेचसे वेगवेगळे अवताराचे आपण पूजन केले, देवीची आपण आराधना केली, प्रार्थना केली, आणि याद्वारे आपल्याला असं समजतं की स्त्री जातीचा आपण आदर केला पाहिजे. प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा अवतार असतो आणि आई बहीण मला सुद्धा आहेत, म्हणून मी सर्वात अगोदर स्त्री जातीचा आदर करतो, मी सन्मान ठेवतो. पण पुढील जो विषय मांडणार आहे तो खूप सत्य आहे. तो विषय असा आहे की दसरा साजरा करतो आपण. ते दसरा साजरा करण्यामध्ये प्रमुख कारण काय आपण मानतो की त्याच्यात खूप वेगवेगळ्या परंपरा आपण ऐकल्यात, कथा ऐकल्यात. त्याच्यातलं एक प्रमुख असं आहे की रामाने रावणाचा ह्याच दिवशी वध केला होता, आणि जे राक्षस प्रवृत्तीचा आपण नायनाट केला होता दसऱ्याच्या दिवशी, रामाचा विजय झाला होता दसऱ्याच्या दिवशी. मग त्या आपण आपण दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करत असतो की प्रतिकात्मक रावणाचं पुतळ्याचं दहन केल्यामुळे की आपण जी वाईट लोक प्रवृत्ती, जे वाईट विचारांचं आपण त्या दिवशी दहन करत असतो. पण माझं असं म्हणणं आहे की रावणाचंच आपण का दहन करतो की फक्त युद्ध घडण्यामागे फक्त रावणचा असा एक मेव दोषी होता का? नाही, तर त्याला आणखी एक दोषी होता. ते आपण सांगतो की ज्या वेळेस राम हा वनवास भोगत होता, 14 वर्ष त्या रामाला ज्यावेळेस वनवासची शिक्षा दिली होती, मग ते वनवास भोगत असताना जंगलामध्ये राम आणि लक्ष्मण आणि सीता यांची कुट्यामध्ये होती. त्यावेळेस सुपर्णखा नावाची जी राक्षसीन होती, ही राक्षसीन ज्यावेळेस जंगल फिरत असताना तिची नजर ही रामावर गेली. रामावर गेल्यानंतर तिची एक इच्छा जागृत झाली रामाविषयी लग्न करण्याची. मग ती रामाजवळ आली, रामाला सांगितलं की तू माझ्याशी लग्न करावं. पण त्यावेळेस रामाने नकार दिला, रावणाबरोबर लक्ष्मणाने तिला नकार दिला. त्यावेळेस तिला एक क्रोध आला आणि ती दोन्ही भाऊ माझ्याशी लग्न करत नाही. आणि त्याचं कारण ते रामाने सांगितलं की मी एक पत्नी एक वसनी माझं लग्न झालंय सीतेशी, तर मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. तिचा बदला घेण्यासाठी सुपर्णखा ही तिच्या खऱ्या रूपमध्ये आली, जी मानव रूपमध्ये अगोदर त्याच्याकडे गेली ती खऱ्या रूपमध्ये आली. तिने सीतेवर आक्रमण केलं, आणि ते आक्रमण थांबवण्यासाठी लक्ष्मणाने तिचा नाक कापलं होतं. म्हणजे लक्ष्मण त्यावेळेस तिचा वधही करू शकत होता, पण त्यावेळेस फक्त स्त्री जातीचा आदर आणि सन्मान ठेवण्यासाठी तिचं फक्त नाक कापलं होतं. पण ही जी सुपर्णखा होती, ही युद्ध घडण्याचं मेन कारण सुपर्णखा होती. तुम्ही कधी इतिहास पडताळून पहा, रामायण महाभारत हे जे घडलंय ते फक्त एका स्त्रीमुळे घडलंय, तुम्ही हे लक्षात ठेवा. तर रामायण घडल्यामागे स्त्री जातीचा सुद्धा सर्वात मोठा वाटा आहे. की ज्यावेळेस जी सुपर्णखा रावणाजवळ गेली, रावणाला सांगितलं की लक्ष्मणाने माझी नाक कापून टाकली, तर तिला म्हणजे जी सत्य परिस्थिती होती सुपर्णखाने, ती सत्य परिस्थिती रावणाला सांगितली नाही. म्हणजे मी काय किडा पाडीन उभा तडे जैसन, तर तिने सत्य परिस्थिती सांगितली रावणले की मी गै तू आणि मी त्यांना सांगितलं लग्न करावतून त्यांना मनी लागणं होतं, पण तिने ऐकण्यासाठी मन नाक काप टाका पण तिने एक ना 2 चिनगाळ ते रावणले, आणि ते युद्ध घडायानं म्हणजे ते युद्ध राम आणि रावणात युद्ध घडवण्याचं मेन कारण फक्त सुपर्णखा होती. आणि रावणाने आपल्या बहिणीवर झालेला अपमानचा बदला घेण्यासाठी तो रामाचीच पत्नी घेऊन आला आपल्या राज्यामध्ये, आणि त्यावेळेस ते युद्ध झालं. हे त्याचं प्रमुख कारण आहे. तर माझं एक असं म्हणणं आहे की आजच्या काळात मेन मुद्दा आपला आपण येऊ की आजच्या काळात सुद्धा सुपर्णखा खूप आहेत की ते निष्पाप पुरुष आहेत. यांचा लग्न झाल्यानंतर यांचा काही गुन्हा नसताना या सुपर्णखा राक्षसीन सत्य परिस्थिती कधी सांगत नाही की माझ्याकडनं काय गुन्हा झालाय, पण माहेरी गेल्यावर या पुरुषांवर खोट्या केसी दाखल करतात, आणि खोट्या केसी दाखल केल्यानंतर त्याच्याकडून खूप मोठ्या प्रमाणावर पैशाची मागणी करतात आणि पुरुषांचं शोषण करतात. तर मी खुले आव्हानपणे सर्व महाराष्ट्रातील नाही तर भारतातील तमाम पीडित पुरुषांना माझा एक संदेश आहे की तुम्ही सुद्धा जोपर्यंत प्रतिकार करत नाही
आपण सुद्धा याच दिवशी सुवर्णकाचं दहन केलं पाहिजे की अशा वाईट प्रवृत्तीच्या ज्या स्त्रिया आहेत यांचं आपण निश्चितच दहन केलं पाहिजे की त्यांच्यामुळे चांगल्या पुरुषांचं आयुष्य किंवा संसाराचा सत्यानाश झालाय. तर मी ते तुम्हाला सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करतो की हे बघा माझ्या व्हिडिओमध्ये आपण ही सुवर्णका नावाची जी राक्षसी नाही तिचं आपण एक प्रतीक तयार केलंय चित्र आणि आपण आज दसऱ्याच्या दिवशी तिचं आपण दहन करणार आहोत. तर 1 मिनिट तुम्हाला व्हिडिओ पॉज करून ते आपण दहन करू.